नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अर्थशास्त्र इयत्ता 12वी यामध्ये परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे प्रश्न तिसरा, चौथा आणि 6वा प्रश्न हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 3 आणि 4 साठी महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न पहिला, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. ही व्याप्ती लिहित असताना सुरुवातीला प्रस्तावना लिहायची आहे, नंतर सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ लिहायचा आहे, व्याप्ती म्हणजे काय, त्याचे सर्व मुद्दे जे आहेत ते मुद्दे तुम्हाला लिहायचे आहे. या मुद्द्यामध्ये कमीत कमी 4 मुद्द्यांचा समावेश झाला पाहिजे, तर तुम्हाला 4 मार्क मिळतील. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व. यामध्ये तुम्हाला स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय त्याचा अर्थ सांगायचा आहे आणि कमीत कमी त्या ठिकाणी 4 मुद्दे लिहिले तरी चालतील, परंतु एखादा मुद्दा चुकू नये त्यासाठी तुम्ही 5 मुद्दे लिहू शकता, तर तुम्हाला त्या ठिकाणी 4 मार्क पडतील. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, उपयोगितेचे प्रकार. उपयोगितेचे प्रकार सांगत असताना सुरुवातीला उपयोगिता म्हणजे काय त्याचा अर्थ लिहायचा आहे, व्याख्या द्यायची आहे, उदाहरण सांगायचं आहे आणि सर्व प्रकारचं स्पष्टीकरण जे आहे ते स्पष्टीकरणासह तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, उपयोगितेची वैशिष्ट्ये. उपयोगितेची व्याख्या सांगायची आहे. व्याख्या सांगितल्यानंतर त्यामध्ये मुद्दे जे आहे उपयोगितेचे ते मुद्दे तुम्हाला त्यामध्ये लिहायचे आहे. जर त्या ठिकाणी तुम्हाला 4 मार्काला प्रश्न असेल तर तुम्ही 4 मुद्दे लिहू शकता त्यामध्ये व ते स्पष्टीकरणासह तुम्हाला लिहायचे आहे. प्रश्न 5वा आहे, एकूण व सीमांत उपयोगिता परस्पर संबंध. यामध्ये एकूण उपयोगिता म्हणजे काय, सीमांत उपयोगिता म्हणजे काय, या दोन्हींची व्याख्या तुम्हाला लिहावयाची आहे. उदाहरण द्यायचं आहे, कोष्टक आकृती काढायची आहे, परस्पर संबंधातील मुद्दे लिहायचे आहेत आणि थोडक्यात स्पष्टीकरण तुम्हाला द्यायचं आहे. एवढं लिहिलं तर तुम्हाला त्या ठिकाणी 4 मार्क पडतील. त्यानंतर प्रश्न 6वा आहे, मागणी पत्रक. मागणी पत्रकामध्ये वैयक्तिक मागणी पत्रक म्हणजे काय, त्याचा अर्थ, तक्ता, स्पष्टीकरण, आकृती तुम्हाला काढायची आहे. बाजार मागणी पत्रक म्हणजे काय त्याचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे, तक्ता काढायचा आहे, त्यालाच आपण कोष्टक म्हणतो, तसेच स्पष्टीकरण द्यायचं आहे आणि आकृती काढायची आहे. त्यानंतर प्रश्न 7वा आहे, मागणी प्रकार. मागणी म्हणजे काय, मागणीची व्याख्या तुम्हाला लिहायची आहे. मागणीच्या प्रकाराचे मागणीचे जे सर्व प्रकार आहेत तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. त्यानंतर 8वा प्रश्न आहे, मागणी विचलन. मागणी विचलन म्हणजे काय, त्यामध्ये मागणीचा विस्ताराचा अर्थ लिहायचा आहे, आकृती काढायची आहे, मागणी संकुचिताचा अर्थ सांगायचा आहे, आकृती काढायची आहे. त्यानंतर प्रश्न 9वा, मागणी बदल. मागणीतील वृद्धी वाढ अर्थ तुम्हाला लिहायचा आहे, आकृती काढायची आहे, मागणीतील घट अर्थ आकृती तुम्हाला काढायची आहे. प्रश्न 10वा, मागणी लवचिकता मोजमापाची भूमिती पद्धत. यामध्ये मागणीची लवचिकता अर्थ, सूत्र, बिंदूची मागणी लवचिकता सूत्र, रेषीय मागणी वक्र आकृती स्पष्टीकरण, अरेखीय मागणी वक्र आकृती स्पष्टीकरण द्यायचं आहे. त्यानंतर 11वा प्रश्न आहे, मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक. मागणीची लवचिकतेचं त्यामध्ये तुम्हाला सूत्र लिहायचं आहे, मागणीची तुम्हाला त्या ठिकाणी व्याख्या लिहायची आहे, मागणीचा नियम लिहायचा आहे, कमीत कमी 6 मुद्दे तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्टीकरणासह लिहायचे आहेत. 4 लिहिले तरी चालतील 4 मार्काला. त्यानंतर 12वा प्रश्न आहे, पुरवठ्याचे निर्धारक घटक स्पष्ट करा. पुरवठ्याचा अर्थ, उदाहरण, कमीत कमी 6 मुद्दे त्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित आहेत. तसेच प्रश्न 13वा,
खर्चाच्या संकल्पना स्पष्ट करा. खर्चाचे संकल्पनेचा अर्थ, सूत्र, उदाहरण तुम्हाला त्या ठिकाणी लिहावयाचं आहे. त्यानंतर 14वा प्रश्न आहे, पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. पूर्ण स्पर्धा म्हणजे काय त्याचा अर्थ लिहायचा आहे. त्यामध्ये कमीत कमी तुम्ही 4 मार्काला म्हणजे 4 मुद्दे लिहिले तरी चालतील, परंतु 1-2 मुद्दे तुम्ही एक्स्ट्रा लिहिले तरी काही अडचण नाही. पूर्ण स्पर्धेत समतोल किंमत कशी ठरते. पूर्ण स्पर्धेचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे. समतोल किंमत बद्दल कोष्टक काढायचं, तक्ता काढायचा आहे, स्पष्टीकरण द्यायचं आहे, आकृती काढायची आहे आणि स्पष्टीकरण द्यायची आहे. प्रश्न 15वा, मक्तेदारीचे प्रकार स्पष्ट करा. तर मक्तेदारीचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे. सर्व प्रकार त्या ठिकाणी स्पष्ट करायचे आहे मक्तेदारीचे. त्यामध्ये तुम्ही 4 कमीत कमी मुद्दे अपेक्षित आहेत स्पष्टीकरणासह. 16वा प्रश्न आहे, निर्देशांक रचना स्पष्ट करा. निर्देशांकाचा या ठिकाणी तुम्हाला अर्थ लिहायचा आहे. त्याच्या रचनेचे सर्व मुद्दे स्पष्टीकरणासह तुम्हाला लिहावयाचे आहेत. प्रश्न 17वा, राष्ट्रीय उत्पन्न वैशिष्ट्ये स्पष्ट करा. त्याचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे. सर्व मुद्दे तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्टीकरणासह लिहायचे आहेत. कमीत कमी 4 मुद्दे 4 मार्काला अपेक्षित असतात. त्यानंतर प्रश्न 18वा, राष्ट्रीय उत्पन्न मापनाची एकूण खर्च पद्धत स्पष्ट करा. राष्ट्रीय उत्पन्न मापनाचा अर्थ लिहायचा आहे, त्याचं सूत्र लिहायचं आहे. नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, नॅशनल इन्कम. त्याचं सूत्र तुम्हाला लिहायचं आहे, C+I+G+ एक्सपोर्ट इम्पोर्ट प्लस R आणि P. हे सूत्रानुसार 5 मुद्दे तुम्हाला स्पष्टीकरणासह स्पष्ट करायचे आहेत. त्यानंतर 19वा प्रश्न आहे, सार्वजनिक खर्चाचे प्रकार स्पष्ट करा. सार्वजनिक खर्च म्हणजे काय त्याचा अर्थ लिहायचा आहे. प्रकार त्याचे सविस्तर स्पष्ट करायचे आहेत. त्यामध्ये कोणतेही 4 मुद्दे अपेक्षित आहेत. त्यानंतर 20वा प्रश्न आहे, सार्वजनिक अंदाजपत्रकाचे प्रकार स्पष्ट करा. त्यामध्ये अंदाजपत्रकाच म्हणजे काय त्याचा अर्थ लिहायचा आहे. यामध्ये 3 प्रकार येतात. ते 3 प्रकारचा अर्थ आणि वैशिष्ट्य त्या ठिकाणी त्यामध्ये लिहायची आहेत. त्यानंतर 21वा प्रश्न आहे, नाणे बाजाराची भूमिका स्पष्ट करा. नाणे बाजाराचा अर्थ, नाणे बाजाराची भूमिका. किमान 6 मुद्दे सांगितलेले आहेत, परंतु 4 मुद्दे तुम्ही 4 मार्काला लिहिले तरी काही अडचण नाही, पण स्पष्टीकरणासह लिहिले पाहिजे. 22वा प्रश्न आहे, भांडवल बाजाराची भूमिका स्पष्ट करा. या ठिकाणी भांडवल बाजाराचा अर्थ सांगून भूमिकाचे 6 मुद्दे जे आहेत त्या 6 मुद्दे तुम्ही लिहावेत. त्यानंतर 23वा प्रश्न आहे, विदेशी व्यापाराची भूमिका स्पष्ट करा. विदेशी व्यापाराचा अर्थ आणि भूमिकामध्ये 6 मुद्दे स्पष्ट करावेत, परंतु तुम्ही 4 लिहिले तरी अडचण नाही, 4 मार्काला असेल तर. प्रश्न क्रमांक 6 हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. यामधील प्रश्न तुम्हाला नक्कीच यातले पडतील. आता 6वा प्रश्न जो आहे हा आहे 16 मार्काचा, म्हणजे 8 मार्काला एक प्रश्न असतो. असे 2 प्रश्न तुम्हाला लिहायचे असतात 16 मार्काचे. मग त्यातील आपण पहिला प्रश्न पाहू. सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ सांगून वैशिष्ट्ये स्पष्ट करा. यासाठी गुणदान जे आहे, अर्थ सांगण्यासाठी 2 गुण असतात, वैशिष्ट्यासाठी 6 गुण असतात. मग गुणदान जे आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ सांगायला 2 गुण आहेत आणि वैशिष्ट्याला 6 गुण आहेत. अपेक्षित उत्तरामध्ये सुरुवातीला प्रस्तावना तुम्हाला करायची आहे. त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ लिहायचा आहे, त्याचं उदाहरण सांगायचं आहे, स्पष्टीकरण करायचं आहे आणि सर्व वैशिष्ट्य जे आहे ते स्पष्टीकरणासह स्पष्ट करायचे आहेत आणि शेवटी समारोप करायचा आहे. एवढं पूर्ण लिहिल्यानंतर तुम्हाला 8 गुण मिळणार आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करून गृहीते सांगा.
मग यामध्ये सिद्धांत लिहिण्यासाठी तुम्हाला 5 गुण आहेत. घटत्या सीमांतोपयोगी सिद्धांताला 5 गुण आहेत आणि गृहीते लिहिण्यासाठी तुम्हाला 3 गुण आहेत. अशा प्रकारे तुम्ही सिद्धांत आणि गृहीत लिहिण्या अगोदर थोडी प्रस्तावना लिहिली तरी काही अडचण नाही. म्हणजे प्रस्तावना असेल, सिद्धांताचे विधान व्याख्या असेल, उदाहरण, स्पष्टीकरण, तक्ता, आकृतीचं स्पष्टीकरण, गृहीतके, किमान 5 गृहीते थोडक्यात स्पष्टीकरणासह लिहिणे अपेक्षित असते आणि शेवटी समारोप. एवढं लिहिलं तर तुम्हाला 8 पैकी 8 मार्क मिळू शकतात. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, मागणीचा नियम स्पष्ट करून अपवाद सांगा. यामध्ये मागणीचा नियम लिहिण्यासाठी तुम्हाला गुण जे आहेत ते 5 गुण त्या ठिकाणी, नियमाला 5 गुण आणि अपवादाला 3 गुण आहेत. अशा प्रकारे गुणाचं विभाजन केलेलं आहे. परंतु तुम्ही उत्तर कशा प्रकारे लिहिलं पाहिजे तर सुरुवातीला तुम्ही प्रस्तावना केली पाहिजे, नियमाचे विधान व्याख्या केली पाहिजे, उदाहरणाचे स्पष्टीकरण केलं पाहिजे, कोष्टक, स्पष्टीकरण, आकृती काढून त्याचं स्पष्टीकरण करायचं आहे, त्याचे अपवाद तुम्हाला लिहायचे आहेत, किमान 5 थोडक्यात स्पष्टीकरणासह अपवाद तुम्हाला लिहायचे आहेत आणि शेवटी समारोप तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर प्रश्न 4 आहे, मागणीचा अर्थ सांगून मागणीवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. हा प्रश्न लिहित असताना यामध्ये गुणदान जे आहे, मागणीचा अर्थ सांगाय तुम्हाला 2 गुण आहेत आणि घटकासाठी 6 गुण आहेत. परंतु या ठिकाणी मागणीचा अर्थ सांगाय 2 गुण आणि घटकाला 6 गुण म्हणून तुम्ही बाकीचं लिहायचं असं नाही लिहायचं असं समजू नका. ते तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. तर तुमचं उत्तर जे आहे ते परफेक्ट येणार आहे. मग अपेक्षित उत्तरामध्ये तुम्हाला सुरुवातीला प्रस्तावना ही करायचीच आहे. प्रस्तावना ही कुठल्याही आपण पाहतो कुठल्याही कार्यक्रमामध्ये सुरुवातीला प्रस्तावित केलं जातं आणि शेवटी समारोप केला जातो. तशाच प्रकारे आपल्याला उत्तर लिहित असताना पण सुरुवातीला आपल्याला प्रस्तावना करायची आहे. त्यानंतर मागणी, व्याख्या, अर्थ आपल्याला सांगायचा आहे, उदाहरण सांगायचं आहे, मागणीवर परिणाम करणारे घटक, सर्व घटक जे आहे ते स्पष्टीकरणासह आपल्याला काय करायचे, स्पष्ट करायचे आहे आणि शेवटी आपल्याला समारोप करायचा आहे. अशा प्रकारे उत्तर लिहिलं तुम्हाला 8 पैकी 8 मार्क मिळू शकतात. प्रश्न 5 आहे, मागणीच्या किंमत लवचिकतेचा अर्थ सांगून किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा. यामध्ये अर्थ सांगायला 3 गुण दिलेले आहेत आणि प्रकारासाठी 5 गुण दिलेले आहेत. अपेक्षित उत्तर जे आहे याच्यामध्ये प्रस्तावना करायची आहे आपल्याला, नंतर किंमत लवचिकता, अर्थ आणि व्याख्या आपल्याला सांगायची आहे, सूत्र त्या ठिकाणी लिहायचं आहे आपल्याला, मागणीच्या किंमत लवचिकतेचं स्पष्टीकरण करायचं आहे, सर्व प्रकार आकृतीसह स्पष्ट करायचे आहेत आणि समारोप करायचा आहे. आता प्रस्तावनामध्ये काय असतं, मागणीविषयी तुम्ही थोडक्यात माहिती लिहिली, मागणी म्हणजे काय असते, मागणीचा अर्थ तुम्ही त्यामध्ये लिहू शकता, काय केल्यानंतर कशा प्रकारे मागणी वाढू शकते याबद्दल तुम्ही थोडक्यात प्रस्तावना त्या ठिकाणी करू शकता. मागणीविषयी थोडक्यात माहिती लिहू शकता, मागणी कशा प्रकारे वाढते, त्यामध्ये वाढ करण्यासाठी काय केलं पाहिजे, किंमत वाढली तर काय होतं आहे, किंमत घटली तर काय होतं आहे, याबद्दल माहिती तुम्हाला त्यामध्ये द्यायची असते प्रस्तावनामध्ये थोडक्यात. प्रश्न 6 आहे, पुरवठा नियम स्पष्ट करून गृहीते सांगा. आता पुरवठ्याचा नियम जो आहे या नियमाला त्या ठिकाणी 5 गुण आहेत आणि गृहीतकेला 3 गुण दिलेले आहेत. आता या ठिकाणी अपेक्षित उत्तर जे आहे याच्यामध्ये व्याख्या जी आहे, प्रस्तावना करायची, त्यानंतर नियमाचे विधान व्याख्या करायची आहे पुरवठाची, तसेच उदाहरण सांगायचे पुरवठ्याच्या नियमाचं, तसेच त्या ठिकाणी पुरवठ्याचा नियम सांगायचा आहे, तसेच तक्ता काढायचा आहे पुरवठ्याचा आणि त्या तक्त्यावरनं स्पष्टीकरण करायचं आहे, नंतर आकृती काढायची आहे, आकृतीचं तुम्हाला स्पष्टीकरण लिहायचं आहे खाली, त्यानंतर गृहीते लिहायचे आहेत, किमान 5 गृहीते तुम्हाला त्या ठिकाणी थोडक्यात स्पष्टीकरणासह लिहायची आहेत आणि शेवटी समारोप करायचा आहे. एवढं लिहिल्यानंतर तुम्हाला 8 पैकी 8 मार्क मिळू शकतात.
त्यानंतर 7वा प्रश्न आहे मक्तेदारयुक्त बाजारपेठेचा अर्थ सांगून वैशिष्ट्य स्पष्ट करा. यामध्ये अर्थासाठी 2 गुण आहेत आणि वैशिष्ट्यासाठी 6 गुण आहेत. आता अपेक्षित उत्तर जे आहे यामध्ये प्रस्तावना करायची आहे, त्यानंतर अर्थ सांगायचा आहे. मक्तेदारयुक्त बाजारपेठ म्हणजे काय, त्याचा अर्थ सांगायची, व्याख्या सांगायची, ती आपल्याला स्पष्ट करायची आहे. तसेच मक्तेदारयुक्त बाजारपेठेची वैशिष्ट्ये, हे सर्व वैशिष्ट्ये आपल्याला स्पष्टीकरणासह स्पष्ट करायचे आहेत आणि शेवटी समारोप करायचा आहे. त्यानंतर 8वा प्रश्न आहे राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ सांगून राष्ट्रीय उत्पन्न वापरातील तात्विक व व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा. आता यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ सांगायला तुम्हाला 2 गुण आहेत आणि तात्विक अडचणी सांगायला 3 गुण आहेत, व्यावहारिक अडचणी सांगायला 3 गुण आहेत. अपेक्षित उत्तर जे आहे याच्यामध्ये सुरुवातीला प्रस्तावना करायचे, अर्थ व्याख्या सांगायची आहे, तात्विक अडचणी किमान 5 मुद्दे आपल्याला स्पष्टीकरणासह लिहायचे आहेत. तसेच व्यावहारिक अडचणी ज्या आहेत यामध्ये किमान 5 मुद्दे त्या ठिकाणी स्पष्टीकरणासह आपल्याला लिहायचे आहेत आणि शेवटी आपल्याला समारोप जो आहे तो समारोप करायचा आहे. तसेच प्रश्न 9वा सार्वजनिक खर्चाचे प्रकार सांगून सार्वजनिक खर्च वाढीची कारणे स्पष्ट करा. यामध्ये प्रकार आपल्याला सार्वजनिक खर्चाचे सांगायचे आहेत, त्याला 3 गुण आहेत, कारणे सांगायला 5 गुण आहेत. तर उत्तर लिहित असताना सुरुवातीला प्रस्तावना करायची आहे. खर्चाचे 4 प्रकार आपल्याला थोडक्यात स्पष्ट करायचे आहेत. तसेच खर्चवाढीची कारणे सर्व मुद्दे स्पष्टीकरणासह स्पष्ट करायचे आहेत आणि शेवटी समारोप करायचा आहेत. आता या खर्चामध्ये खर्चाचे प्रकार आपल्याला लिहायचे आहेत, ते त्या ठिकाणी सर्व उत्तर लिहिल्यानंतर तुम्हाला 8 मार्क मिळू शकतात. त्यानंतर 10वा प्रश्न आहे मध्यवर्ती बँकेची व्याख्या स्पष्ट करून कार्यविशद करा. यामध्ये व्याख्या, मध्यवर्ती बँक म्हणजे काय त्याबद्दल व्याख्या सांगायची, त्याबद्दल तुम्हाला 2 गुण मिळणार आहेत आणि मध्यवर्ती बँकेची कार्य जे आहेत त्याला 6 गुण आहेत. तुम्हाला ते कार्य कशा प्रकारे मध्यवर्ती बँक करते याबद्दल माहिती सांगायची आहे. तर त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला प्रस्तावना करायची, मध्यवर्ती बँकेची व्याख्या लिहायची आणि सर्व कार्य जे आहे ते कार्य तुम्हाला स्पष्टीकरणासह लिहावयाची आहे आणि शेवटी समारोप करायचा आहे. एवढ्या लिहिल्यानंतर तुम्हाला 8 गुण मिळू शकतात. त्यानंतर 11वा प्रश्न आहे सरकारच्या सार्वजनिक उत्पन्नाचे विविध स्रोत स्पष्ट करा. यामध्ये गुणदान जे आहे त्यामध्ये उत्पन्नाच्या सर्व स्रोतांना एकत्रितपणे 8 गुण त्या ठिकाणी अपेक्षित असतात. तसेच प्रस्तावनामध्ये कर, उत्पन्न, अर्थ, प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, करेत्तर उत्पन्न, सर्व स्रोत स्पष्ट करणे आणि शेवटी समारोप तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर 12वा प्रश्न आहे स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ सांगून वैशिष्ट्ये स्पष्ट करा. स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ सांगाय तुम्हाला 2 गुण आहेत, वैशिष्ट्याला 6 गुण आहेत. यामध्ये प्रश्नाचं उत्तर लिहित असताना सुरुवातीला प्रस्तावना करायची आहेत, स्थूल अर्थशास्त्राविषयी थोडक्यात माहिती द्यायची आहे. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय त्याचा अर्थ आणि व्याख्या तुम्हाला सांगायची आहे, उदाहरण द्यायचं आहे स्थूल अर्थशास्त्राचं. शेवटी तुम्हाला वैशिष्ट्ये लिहायची आहेत, सर्व वैशिष्ट्ये जे आहे स्पष्टीकरणासह तुम्हाला द्यायची आहेत आणि शेवटी समारोप करायचा आहे. यावरील सर्व जे आहे प्रश्न ते बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहेत. यामध्ये आणखी प्रश्न त्या ठिकाणी आहेत, परंतु हे त्यातले त्यात महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे या प्रश्नांचा जरी अभ्यास केला तर तुम्हाला पास होण्यास कुठलीही अडचण येणार नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.